बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। कवठेमहांकाळमध्ये घंटागाडी सेवेवर जनतेचा संताप। 17ही वॉर्डातील नागरिक त्रस्त। कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणासह वॉर्डातील प्रश्नांकडे नगरसेवकांचेही दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप। तीव्र आंदोलनाचा इशारा। कवठेमहांकाळ प्रतिनिधी। कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या घंटागाडी सेवेबाबत शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील सर्व 17 वॉर्डांमध्ये घंटागाडी केवळ गल्लीतून फिरून जात असल्याने अनेक नागरिकांचा कचरा तसाच पडून राहत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। घंटागाडी अनेक ठिकाणी कचरा घेण्यासाठी थांबत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार घंटागाडीवरील काही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी कचरा संकलन करताना अपेक्षित जबाबदारीने काम करत नसल्याचे दिसून येत आहे। ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत अनेक नागरिकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मात्र यापूर्वी अनेक वेळा शांततेच्या मार्गाने सूचना करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। याचबरोबर वार्डामधील स्वच्छतेच्या प्रश्नांकडे स्थानिक नगरसेवकांचेही पुरेसे लक्ष नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही स्वच्छता व्यवस्थेमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे। नगरपंचायत प्रशासन, संबंधित ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की नगरपंचायतीतील कर्मचारी हे जनतेच्या कराचा पैशातून वेतन घेत असल्यामुळे त्यांनी नागरिकांशी सन्मानाने, संयमाने आणि जबाबदारीने वागणे आवश्यक आहे। नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन प्रत्येक वार्डात नियमित व प्रभावी घंटागाडी सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हक्कासाठी सातत्याने लढा उभारला जात असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही अशी संघटनेची ठाम भूमिका आहे। कवठेमहांकाळ शहरातील स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नावर ही संघटना आक्रमक भूमिका घेणार असून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। याबाबत रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोषभाऊ वानखडे यांनी इशारा देत म्हटले की कवठेमहांकाळ शहरातील सर्व 17 वॉर्डमध्ये घंटागाडी सेवा तात्काळ सुधारली नाही, नागरिकांचा कचरा नियमित उचलला गेला नाही, तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष सुरूच राहिले तर रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। जनतेच्या प्रश्नांवर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही। दरम्यान नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याची नागरिकांची खंत असून संबंधित लोकप्रतिनिधी, नगरपंचायत प्रशासन आणि ठेकेदार यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालून सर्व 17 वॉर्डमध्ये नियमित, जबाबदार आणि प्रभावी घंटागाडी सेवा सुरू करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। अन्यथा रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली आणि रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोषभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। कवठेमहांकाळ नगरपंचायतचे कर्मचारी आणि इथं असणं नगरपंचायतचे कर्मचारी आले असता घंटागाडी थांबवून त्यांचं काम होतं की बाबांनो इथल्या नगरपंचायतच्या हद्दीमधली जी नगरपंचायतची घंटागाडी आहे त्यांनी का नाही इथल्या आलेल्या लोकांचा कचरा त्यांनी ओतून घ्यायचा असताना सुद्धा काय नगरपंचायतमधल्या माजूर का नाही, माजूरचे कर्मचारी आहेत का नाही, त्यांचं कवठेमहांकाळ शहरातल्या 5 नंबर वार्डामध्ये माजूरपणा चालू आहे। सर्वसामान्य गोरगरीब लोकांना का नाही त्रास द्यायचं काम चालू आहे। आज इथं बघा, आम्ही त्यांना का नाही कचरा दिला असता त्यांनी कचरा सुद्धा का नाही खाली का नाही ह्याच्यावरती टाकला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही का नाही कचरा आम्ही टाकायचा आणि कचरा आम्ही तुमचा दररोज घेतोय। इथे नागरिक आहेत, आपण त्या नागरिकांसंग संवाद करूया। तुम्हाला कचरा येतोय, कचरा तुमच्या घंटागाडी आल्यानंतर ह्याने तुम्हाला उतरून का नाही कचरा उतरून घेतात? नाही घेत।
हा घंटा गाडी दररोज येते तुमच्या दारात? काय काय म्हणत येत्या? नगरपंचायतचा नाही करत ते उतरून खाली कचरा घेत नाही त्या गाडीत बसतात बघा हे का नाही माजूरपणा बघितला का? गोरगरीब लोकांना प्रश्न विचारल्यानंतर खरं बोललं की नाही ह्यांना लागते. खलं पडलं म्हणजे तुमची जबाबदारी आहे ना ती व्यवस्थित. कचरा कशाला गोळा करताय? मग कामावर तुम्हाला जर होत नसेल राजीनामा द्या ना. हा मग तुम्हाला तेच सांगतोय आता कॉन्ट्रॅक्ट बेस तुमच्या तोंडात आलंय ना. संतोष वनकडे कोण आहे आणि तुम्हाला काय करतोय तुमचं कार्यक्रम हे तुम्ही बघचेला उद्याच्याला बघचेला. आणि मी तुम्हाला अजून पण व्यवस्थित सांगतोय की ज्या टायमाला तुम्ही गल्लीत गाडी घालताय तुम्ही चालत पाहिजे. तुम्हाला जर होत नसेल काम करायचं तर तुम्ही सरळ का नाही राजीनामा द्या. उगाच कसा माहिती का निष्कारणाचा आमच्या संघ वाद नको आणि आम्हाला तुमच्या संघ वाद करायचा नाही. आम्ही तुम्हाला संविधानिक पद्धतीने आणि व्यवस्थित बोलावली. कोण आहे देव? कोण आहे? जय भीम. कोण आहे? कोण बोलतो आपण? काय तुमचं काम काय आहे? सुपरवायझर. बर तुम्ही मला सांगा ह्यांनी स्वतः मान्य केलं का नाही? स्वतः मान्य केलं का नाही? नाही 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 तुम्ही मला ओळखलं नाही. तुम्ही ओळखला का मला? कोण मला सांगा बरं. हा मी रिपब्लिकन सेनेचा युवक जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ वनकडे बोलतोय. काय आणि ही तुमची जी का नाही माजूर जी का नाही तुम्ही कर्मचारी ठेवलाय का नाही काय? हा ह्याच्यासाठी उद्याच्याला का नाही कवटेमंकाळ नगरपंचायत मध्ये आंदोलन होणार. 101% होणार. नाही 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 त्यांना मी सांगितलं की बाबांनो खाली उतरा आणि काय असेल ते नगरपंचायतचं जे काय तुमचं काम आहे ते काम करा. हे गाडीत बसतात गाणी ऐकत बसतात मोबाईल बघत रील्स बघत बसायला यांना टाइम आहे. आणि गोरगरिबांच्या लोकांचं का नाही ज्या लोकांच्या का नाही टॅक्समधनं तुम्हाला पैसे मिळते ती त्या लोकांना तुम्ही त्रास देताय. नाही 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 ती कचरा भरून घ्यायला सांगा त्यांना. कचरा भरून घ्यायला सांगा त्यांना. आणि का नाही इथं गल्लीत आल्यानंतर तुमच्या बाकीच्या गल्लीत 16 वार्डात तुम्ही काय करताय मला त्याशी काही देणं घेणं नाही. माझ्या गल्लीत आल्यानंतर तुमच्या कर्मचाऱ्यांना खाली उतरून त्यांचे डस्टबिन मधलं मोकळं करून घेतलं पाहिजे. ह्यात वल्ला कचरा टाका त्यात वाळला कचरा टाका. तुमची हुकुमशाही चालू आहे काय? तुम्ही आज किती वाजता आलाय सांगा. तुमची जबाबदारी आहे का नाही सकाळी येणं ती मला सांगू नका. हो ती मला काय सांगा. गाडीचं टायमिंग माझी गाडी आज बंद पडली. दुसरी गाडी सोडली मी. 2 गाड्या सोडलो ते आज मी 2. तुम्ही मला सांगा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे की नाही? हा हो मी काय म्हणतो ऐकून घ्या. जेव्हा बोलतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बाकीचं पुढलं काय बोलायचं नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे बरोबर आहे. मी तुम्हाला संविधानिक पद्धतीने प्रश्न विचारायला लागलोय. गटारीमधली घाण काढल्यानंतर नगरपंचायत उचलून नेत्या का इथल्या गल्लीतल्या लोकांनी उचलून त्या गाडीत टाकायचा बरोबर? हा बरोबर हाय किंवा नाही बरोबर आहे का? हा मग आता तुम्ही मला सांगा आमच्या घरातला कचरा तुमच्या कर्मचाऱ्यांनी टाकला पाहिजे का आम्ही टाकायचा? भरून ठेवलं तर आम्ही उचलून घेऊन जाऊ. हा मग आता भरून दिलं तर का नाही विचारा त्यांना. आम्ही घेऊ शकतो. होय माझ्यापाशी व्हिडिओ आहे माझ्या. असू द्या. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.